नमस्कार मैत्रिणींनो, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण गौरी स्पेशल एक सुंदर अशी बाही डिझाईन पाहणार आहे। तर या इथे तुम्ही पहा, मी या इथे एक लांब स्लीव्स तयार केलेली आहे। तर या इथे पहा, अशा पद्धतीने मी लांब बाही कटिंग करून घेतली आहे। आणि इथे पहा, हे मी या इथे जोड देऊन घेतलेले आहेत। एकदम फिनिशिंग सेट मी बाही तयार केलेली आहे। आणि या इथे तुम्ही बाहीचे आकारही पाहू शकता, एकदम परफेक्ट आलेले आहेत। जर तुम्हाला लांब बाही कटिंग कसं करायचं हे माहीत नसेल, बाहीला आकार कसे द्यायचे हे माहीत नसेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। मी लांब बाही एकदम परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर या इथे ही परफेक्ट बाही आपली तयार झालेली आहे। तर डिझाईन बनवण्यासाठी पहा, आपल्याला असा या बाहीचा सेंटर करायचा आहे। तर तुम्ही ही बाही बनवून पहा, एकदम सुंदर दिसते। तर याच मापचा आपल्याला अशा पद्धतीने डबलमध्ये कॅनव्हास घ्यायचा आहे। तर इथे पहा, मी अशा पद्धतीने कॅनव्हास घेतलेला आहे। इथे अशा पद्धतीने आता या इथे पहा, दंड घेराकडून 1 इंचावरती मार्किंग करायचं आणि वरून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि जो काही मध्ये भाग शिल्लक राहतोय त्याचा असा मध्य करून घ्यायचा आहे। तर या इथे मी हा मध्य करून घेतला। आता इथे पहा, मी असं 1 इंचावरती इथे मार्किंग करणार आहे। इथेही मी 1 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे, 1 इंचावरती पॉइंट देऊन घेणार आहे। आणि इथेही मी 1 इंचावरती पॉइंट देणार आहे। तर आता हे आपल्याला जोडायचं आहे। तर हे जे पॉइंट आहेत ते मी आधी जोडून घेते। तर या पद्धतीने मी हे पॉइंट जोडून घेतले। तर इथे पहा, इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच असं दोन डिझाईन मध्ये आपल्याला हे अंतर गॅप ठेवायचा आहे, अशा पद्धतीने। तर इथे पहा, मी या पद्धतीने तयार करून घेतला। आता परत इथून हे जे एक डिझाईन आहे त्याचा आपल्याला असा सेंटर करायचा आहे। आणि इथून हे परत याचा हे दोन्ही सेम आले पाहिजेत, या पद्धतीने आपण या इथे मार्किंग करून घेऊया। तर याचा परत आपण अशा पद्धतीने सेंटर करूया। तर इथे अशा पद्धतीने सेंटर झाले। आता आपण इथे आकार देऊन घेऊया। तर पहा, मी या इथे अशा पद्धतीने 2 की होल तयार करून घेतले। आता हे आपल्याला कट करायचं आहे। तर या इथे मी अशा पद्धतीने पहा, हे दुमडून घेतलेलं आहे। तर हे आधी कट करून घेऊया। तर या इथे मी हे अशा पद्धतीने कट करून घेणार आहे। आता इथे आपल्याला एक्स्ट्रा कपडा हवा आहे, तर तो अशा पद्धतीने या इथे करायचा आहे। तर पहा, मी या पद्धतीने अशा पद्धतीने हे एक्स्ट्रा ठेवायचं आहे। आणि आता हेही कट करून घेऊया आपण। तर पहा, ही डिझाईन आपली या पद्धतीने
अशी तयार होणार आहे। तर त्यासाठी एक कपडा घ्यायचा आहे आपल्याला आणि या इथे ही डिझाईन अशी प्रेस करून घ्यायची आहे आणि या साईडला कपडा आपल्याला फोल्ड करण्यासाठी राहिला पाहिजे असं या इथे आपल्याला या इथे हे प्रेस करून घ्यायचं आहे। तर मी हे प्रेस करून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते।